नमस्कार, मी अमर काणे. झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कौल 24 या निवडणूक विशेष कार्यक्रमात झी 24 तासची टीम जी आली आहे ती विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आपण आलो आहोत. खरं तर उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा उन्हाची तीव्रता प्रत्येकालाच आठवते आणि आपसुकच आठवण येते ती चंद्रपूरची. कारण की जगात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात चंद्रपूरची नोंद होत असते. काळं सोनं अर्थात कोळशाच्या खाणीचा हा संपूर्ण प्रदेश, वाघांचा हा प्रदेश आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी या संपूर्ण प्रदेशातलं चित्र स्पष्ट झालेलं आहे. भाजपाचे मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर ताई अशी यांची ही लढत. दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या त्या पत्नी. खरं तर अतिशय चुरशीची ही लढत. एकीकडे वातावरण तापत चाललंय उष्णतेमुळे तर दुसरीकडे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे. सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत आहेत. ते चंद्रपूरच्या समस्या लोकांच्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्वपक्षीय नेते जे आहे कोणत्या विषयांना घेऊन लोकांकडे मतं मागणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. खरं तर गेल्या वेळी अजून एक आठवण करून देतो. 2019 मध्ये काँग्रेसला एकाच ठिकाणी हात मिळाला होता, तो म्हणजे चंद्रपूरचे बाळू धानोरकर निवडून आले होते, पण त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता त्यांच्या पत्नीला तिकीट मिळालेलं आहे. नेमकं चंद्रपूरच्या समस्या काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करूया काँग्रेसच्या नेत्यांकडून, कारण की गेल्या वेळेला एकमेव सीट तिथून आली होती. दादा, काय सांगाल? खरं तर चंद्रपूरमधनं बरीच अपेक्षा होती. आता बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभाताई यांना तिकीट मिळालेलं आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेकडे जाणार? आमचं अतिशय स्पष्ट मत आहे की ही जी निवडणूक आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे. आम्हाला जागतिक उच्चांक करायचा आहे रोजगार निर्मितीमध्ये. आम्हाला जागतिक उच्चांक करायचा आहे की आमच्या युवकांना, तरुणाईला हाताला काम कसं मिळेल, आरोग्याच्या समस्या कशा सुटतील, युवकांच्या समस्या कशा सुटतील, शैक्षणिक समस्या कशा सुटतील, या संदर्भातले आम्हाला उच्चांक करायचे. सध्या चंद्रपूरची भूमी जागतिक उच्चांकासाठी प्रसिद्ध होत आहे, पण कशात? दिवे लावण्यात, गवत लावण्यात. आणि अतिशय स्पष्ट आहे आमचं की बाळू धानोरकरांच्या रूपाने काँग्रेसने या जिल्ह्याला या मतदारसंघाला हात दिला होता. पण डबल इंजिनचं सरकार होतंच, तरीही आम्ही जे करायला पाहिजे ते केलं. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, बहुजनांच्या समस्या, या संदर्भात आम्ही जितकं काम करायचं तितकं काम केलं. आता ते एक माऊली आहे, त्या माऊलीच्या मायेची सावली या मतदारसंघाला मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टीने आमचे सगळे वाटचाल सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना मदत केली असा दावा काँग्रेसचे नेते करताय. आपण भाजपाकडे जाऊया. खरं तर सुधीर भाऊ यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचा जो दावा आहे सगळ्यात महत्वाचा आणि माऊलीची सावली असा करत एक सहानुभूतीचा डाव सुद्धा त्यांनी साधलेला आहे. खरं तर मी काँग्रेसच्या लोकांना सांगू इच्छितो की आपण म्हणता की हुकुमशाही विरुद्ध निवडणूक आहे. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या संविधानाप्रमाणे सरकार चालवलं. देशातला गरीब माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू झाला. काँग्रेसच्या काळामध्ये 98 वेळा घटना बदलवण्याचं काम केलं, तेव्हा यांना हुकुमशाही दिसलं नाही. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी देशाचा सर्वांगीण विकास करताना या देशातला शेतकरी ज्याला 6,000 रुपये महिन्याचं काम देण्याचं काम केलं, या देशातला गोरगरीब माणूस त्याला प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना दिली, या देशातल्या गरीब माणसाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये 60 वर्ष जेव्हा काँग्रेस सत्ता उपभोगली साधं घर देता आलं नाही, पण या देशातल्या 4 करोड गरीब माणसांना निवार देण्याचं काम मोदीजींनी केलं. या देशामधला गरीब माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू झाला. देशातल्या 80 करोड जनतेला मानसी 5 किलो मोफत धान्य देण्याचं काम हे मोदीजी करत आहे. संपूर्ण देश, संपूर्ण जगामध्ये मोदी नेतृत्व मान्य केलं. कोरोनासारख्या संकटामध्ये जगाने भारताकडे आशेने बघत होता. आज विश्वाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे नरेंद्र मोदीजीकडे आहे. आणि नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याकरिता ज्या सुधीर मुनगंटीवारांना महाराष्ट्राची मुलूक मैदान तोप म्हणतो ते आता संसदेत जाणार आहे आणि चंद्रपूरच्या प्रश्न त्या ठिकाणी पुन्हा सोडवणार आहे. खरं तर आरोप केलेला आहे एक सर्वसामान्य नागरिक सुद्धा आपल्यासोबत. काँग्रेसकडे सध्या जो आहे सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक कामं केली असा दावा करण्यात येतोय. काय नाही, ते जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे सांगतात की सुधीर मुनगंटीवारांनी फार कामं केले, कोट्यावधीची त्यांनी कामं आणली असं ते सांगतात, ते त्यांनी काय काम केलं, प्राधान्यक्रम कशाला असायला पाहिजे? आपल्या जिल्ह्यामध्ये 12 नद्या आहे, एक तरी मोठा बंधारा आपल्या जिल्ह्यामध्ये झाला का? आपल्या जिल्ह्यामध्ये कुठला नवीन उद्योग आला का? आपल्या शहराला, चंद्रपूर शहराला रिंग रोड झाला का? या महत्वाच्या गोष्टी न करता मोठमोठे इव्हेंट आणि कोट्यवधी रुपयांचे केवळ गार्डन बनवणे किंवा केवळ वास्तू, बिल्डिंग, इमारती बनवणे म्हणजे काही विकास नव्हे. म्हणजे इमारती बांधून विकास होतो असं जर कोणाला वाटत असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर क्लिअर होऊ द्या. आता आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काही जणांचे आरोप आहेत. काही हे बघा, शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा 1 रुपयामध्ये पीक विमा देतो आपण शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खतं
2014 पर्यंत आम्हाला युरिया भेटत नव्हता. या देशातला शेतकरी 12-12 तास हा कृषी केंद्राच्या बाहेर उभा राहिला. पण नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांकरता खूप काम केले असा त्यांचा दावा आहे. काय म्हणणं आहे आपलं? शेतकऱ्यांना 6,000 रुपये राज्य सरकारने 6,000 रुपये केंद्र सरकार देत आहे. 12,000 रुपये प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांना देत आहे. 6,000 रुपये सोयाबीनचा उत्पादन खर्च आहे. 4,000 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. 2,000 रुपये प्रति क्विंटल मागे नुकसान आहे. एका एकरात 5 क्विंटल सोयाबीन होते. 4 एकरामागे 20-25 40-50 हजाराचं नुकसान आहे. कापसाचा उत्पादन खर्च 9,000 रुपये एक क्विंटल आहे आणि भाव 7,000च्या वर गेला नाही. 2,000 रुपये नुकसान आहे. एका एकरामध्ये 5 एकरच्या कास्तकारांना 1,00,000-1.5 लाख रुपयाचं नुकसान आहे. तुम्ही 10 वर्ष पैसे दिले 10,000 रुपये वर्षाच्या हिशोबानं तरी ही नुकसान भरपाई होत नाही. 10 वर्षा पहिलेचे भाव आहे आणि महागाई डीएपीची बियाणाची खताची हे 20 वर्षानंतरची आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खिशात डाका टाकताना त्याले 4 पैसे देऊन म्हणता शेतकऱ्याला दिलं हे काय प्रकार आहे? शेतकऱ्यांच्या खिशावर डाका टाकता थेट आरोप करताय. आपचे काही सदस्य आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? जसा हुकुमशाहीचा आरोप काँग्रेसने सुद्धा आता केला. इथे हुकुमशाही चालू आहे. देशात जर शेतकरी सुखी असता तर पंजाबच्या बॉर्डरवर बघितलं असतं तुम्ही. पंजाबच्या बॉर्डरवर शेतकरी लाखोच्या संख्येने तिथे शेतकरी एकत्र आला. कुठेतरी आमच्या भावना जडते. भाव नाही मिळत. आम्ही राबतो, मेहनत करतो, शेतात राबतो. मोदी सरकार इतक्या वर्षापासून काय करताय? या शेतकऱ्याला खुश नाही करू शकत. ही या देशाच्या दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकरी जर सुखी झाला तर सर्वसामान्य जनता. पण हे कोणाला खुश करताय? उद्योगपतीला खुश करताय. उद्योगपतींना खुश करताय असा थेट आरोप यांनी केलेला आहे. भाजपाचे काही अजून सदस्य आहेत. काय ताई त्यांनी आरोप केला शेतकऱ्यांना कडे लक्ष देण्यात येत नाही. उद्योगपतींचं सरकार असल्याचा थेट आरोप. त्यांच्या आरोपाला खोडून काढण्यासाठी विरोधक आहे तर नक्कीच ते सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारच आहे. जर शेतकऱ्यांचे ते सांगतात की आत्महत्या किंवा पंजाबचं उदाहरण दिलं, 10 वर्ष भाजपची सत्ता होती. त्यानंतर अनेक 75 वर्षे या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या त्यांनी काढली का? आकडा काढला का? म्हणजे आरोप करायचा म्हणून आरोप करायचा नाही, तर फक्त काहीतरी ज्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर जी निवडणूक चाललेली आहे तर काहीतरी येत्या काळामध्ये निवडणूक म्हणजे मतदारांना कन्फ्यूज करण्याचं काम हे लोक करून राहिलेले आहे. तर थेट आरोप यांच्याकडून सुद्धा करण्यात आलाय की संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपण तुमच्याकडे परत येऊया. नक्की चंद्रपूर जिल्हा हा आताच तुम्ही सांगितलं की अत्यंत उष्ण आहे. या जिल्ह्याचे आदरणीय सुधीरभाऊ पालकमंत्री आहेत. घोगोस हा आमचा औद्योगिक शहर आहे. घोगोसच्या सरकारी शाळेमध्ये त्या शाळेतला विजेचा मीटर कापून नेला. एकाच वर्गामध्ये 1ली पासून तर 4थी पर्यंतचे मुलं शिक्षण घेत आहे. ही व्यवस्था आहे का? ही सुधीर भाऊच्या राज्यातली व्यवस्था आहे. एकाच वर्गात शिक्षण व्यवस्थेवर यांनी प्रश्न केला. आपण उद्धव ठाकरे गटाचे पण काही सदस्य आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. खरं तर अनेक प्रश्न उपस्थित केले, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले, अजून शिक्षणाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा चंद्रपूरकडे पाहिलं तर प्रदूषणाच्या बाबतीत सुद्धा नको असलेली ओळख चंद्रपूरला मिळालेली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होतात. आपण आता सर्वांचं ऐकलं ज्या प्रकारे एक मुद्दा प्रदूषणाचा जिल्हा तर आपण सगळ्यांना माहिती आहे. आपण जर एकवेळा बघितला जिल्ह्यातला तर आपण इथे राहू शकत नाही. परंतु यांचा मी एक विषय तो पीक विमा 1 रुपयात काढला. कोणाला पीक विमा मिळाला का त्यांनी तुला जाहीर करावं. आणि राहिली गोष्ट 80 करोड जनतेला ते बोलू द्या 80 करोड जनतेला जर यांनी मोफत धान्य देत आहे ते उपकार करता का? त्याला सशक्तीकरण केलं का? त्यांना बेरोजगार केलं? त्यांना बेरोजगारी त्यांनी केली का? आणि त्याला पीक विमा ओरडून आले ना, लिस्ट जाहीर करा म्हणा. आम्हाला कार्यालय पुढे लागलं होतं त्यांचं, कारण की पीक विमा मिळत नाही शेतकऱ्यांना. आता मी 100 लोक उभं करतो होतं. आता जाहीर करतो 100 लोक दाखवा म्हणा. विकास म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला तुम्ही विकास केलाय का? तुम्ही हा विषय घेतला. सर्वसामान्य जनतेला तुम्ही रोजगार दिलाय का? सर्वसामान्य जनतेला तुम्ही मोठे गार्डन निर्माण केले, एक चांगला प्रकार केला. पण ते सर्वसामान्य म्हणाल तुम्ही मोफत देणार का? 12 महिने निवडणूक आहे, 3 महिन्यापर्यंत तुम्ही त्याच्या मोफत ठेवलं. निवडणुकीनंतर 2,500 500 रुपयाची तिकीट आहे, 250 रुपयाची ते मोफत भेटणार जाणार का? गरीब माणूस तिथं जाऊन सैनिक विद्यालय काढलं एवढं मोठं. त्याचा फी वार्षिक 1,80,000 रुपये. सर्वसामान्य माणूस कुणी अभ्यास करू शकते का? माझा पोरगा सुद्धा तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही सांगा सर्वसामान्य जनतेसाठी ते त्यांनी का केलं? सर्वसामान्य जनतेकरता केलं नसल्याचा हा थेट आरोप करण्यात आलाय. अजून काही आपण मुद्दे जाणून घेऊया. भाजपाकडून काय म्हणणं आहे, त्यांनी जे आरोप केले त्याच्याबाबत. हे बघा,
खरं तर या ठिकाणी मला यांची कीव येते. आरोप काय करता, ही निवडणूक लोकसभेची आहे. ज्या आमच्या मित्रांनी शाळेचा मुद्दा केला, मी सांगतो याच जिल्ह्यामध्ये सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना या जिल्ह्यातल्या 1500 नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या. या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण संगणक आणलं. या ठिकाणी शेतकऱ्यांचा विषय काढला. 1 रुपया विम्यामध्ये आम्ही लाभ देत आहोत. 14 पूर्वी काँग्रेसनी काय केलं हे सांगितलं पाहिजे. सैनिक शाळेचा उल्लेख केला. हे आपलं भूषण आहे की देशातली सैनिक शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि सैनिक शाळेमध्ये ऍडमिशन हे गुणवत्तेवर असते. आम्ही गुणवत्ता ठेवतो, पारदर्शकता ठेवतो. पण विरोधकांना माझं म्हणणं आहे की 2.5 वर्ष तुम्ही सरकारमध्ये होते, 2.5 वर्ष राज्य सरकारमध्ये होते. राज्यांनी काय केलं, देशांनी काय केलं सांगितलं पाहिजे ना. लोकसभेचे मुद्दे आहे या आणि चॅलेंज आहे माझं की या देशामधल्या जेवढं आमच्या जिल्हा परिषद शाळा आहे यांनी जाऊन पाहावं. प्रचंड मोठ्या इमारती तयार झाल्या. सारं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलं. फक्त आरोप द्यायचे परंतु हे निवडणूक आपण सगळे आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण जे बेसिक प्रश्न आहे चंद्रपूरच्या लोकांना ज्यांची गरज आहे, खरं तर रेल्वेचा प्रश्न असेल, थेट सेवा नाही येथून मुंबई पुण्याकरता, अशा अनेक तक्रारी लोकांकडनं सुद्धा आल्या आहे. खरं तर जंगलाचा प्रदेश, एक वेगळी ताडोबामुळे संपूर्ण जगामध्ये चंद्रपूरची एक अशी वेगळी अशी ओळख आहे, पण त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर अजून उपलब्ध नाही आहे. वनावर आधारित उद्योग इथे नाही. मानव आणि वन्यजीव संघर्ष पण तेच सांगतोय की प्रत्येक व्यक्ती इथं लँडमाईनवर आहे आणि हा संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. त्या दिशेनं जे प्रयत्न व्हायला पाहिजे त्या दिशेनं प्रयत्न होत नाही. राहिला प्रश्न प्रदूषणाचा, तर आता आम्ही धारीवालचं बघितलं. धारीवालनं किती इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये दिल्या, परंतु प्रदूषणासाठी काय केलं. शेतकऱ्यांची डिमांड होती 64 लाख रुपये आणि 64 लाख रुपये न देता तिथे 115 करोड रुपये ते देऊ शकतात. आणि प्रदूषणाचे जेवढे विषय आहे इथे टेंडर झालेलं आहे एअर प्युरिफायर टावरचं, परंतु त्याला निधी देत नाही किंवा त्याची जी फाईल आहे ती पुढे जात नाही. असे अनेक प्रश्न जे प्रदूषणाचे चंद्रपूरकर जो सहन करतोय. इथं ब्रॉन्कायटिस असेल, श्वसनाचे आजार असेल, असे अनेक आजार जर अगदी गंभीर असा सगळा हा विषय आहे. आपण जाणून घेऊया. खरं ते लोकांची सगळी समस्या आहे. प्रदूषण, आरोग्य, थेट मानवावर इम्पॅक्ट करणाऱ्या, सर्वसामान्य लोकांना इम्पॅक्ट करणारे विषय. माझा विषय आहे भाजपवाल्यांना. सुधीर भाऊनी काही वर्षा अगोदर ज्यावर ते आमदार होते त्यांचं असं मत होतं की विदर्भ वेगळा झाला पाहिजे. त्यांनी खूप गाजावाजा केला. चंद्रपूर शहरात मतदान घेतलं लोकांचं, पण विदर्भ वेगळा झाला नाही. आज केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. पण तुमच्यासोबत आता उद्धव ठाकरे गट आहेत, त्यांचे पण अनुमोदन आहे. हा, त्यांचं पण तेच आहे. मला काय माझं दुसरी गोष्ट, भाऊ आज वनमंत्री आहे. आज मुलला जाणारा जो रोड आहे, हायवे रोड आहे, आज तो रुंदीकरण झालेलं नाही. त्याचं तो छोटा रोड आहे. आता तिथं इतके ऍक्सिडेंट झालेले आहे की सुधीर भाऊ तिथं बघत नाही. एक गार्डन केले होत नाही. आणि दुसरा मुद्दा, याच्यापेक्षाही मोठा ब्रिज एक कुई तालुक्यात झालेला आहे, पण तिथं त्याच्या लोकल आमदारांनी आणि मंत्र्यांनी फोटो नाही लावले. आज रामासोबत सुधीर भाऊचा इथं आज फोटो आहे, हे कुठेतरी आम्हाला गलत वाटते. म्हणजे रामाच्या लेवलचे सुधीर भाऊ हे आमचे आधार आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाकडनं थेट प्रश्न आहे. 2.5 वर्ष सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, काय विकास केला चंद्रपूरचा? 2.5 वर्षात माननीय उद्धव साहेबांनी कोरोना काळात एकही बॉडी तुम्हाला रस्त्यावर दिसली का? जे गंगा नदी आपण पवित्र मानतो तिथं कितीतरी लोक वाहत होते, त्याच्याबद्दल तुम्हाला शेम आहे का? त्या लोकांच्या मांडीवर जाऊन बसले, त्याच्याबद्दल तुम्हाला वाटत नाही का? कर्जमाफी देताना चौथीत एकालाही कोणताही डॉक्युमेंट फक्त अंगुठा लावा आणि कर्जमाफी केली. 50 खोके घेऊन हे माजलेले बोके हे विचारणार का आम्हाला का केलं? तर हे बघा, हे बंडूभाऊने जसं घेतलं काय प्रदूषणामुळे इथे बिमारी पडतात. तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, काय हालत आहे हो. औषधी नाही, गोळी नाही, काही नाही. सगळे बाहेरून औषधी लिहून देत आहे, पेशंट मरत आहे. पण हे भाजपा सरकार काय करताय? बॉटनिकल गार्डन बनवत आहे, बांबूचं हे बनवत आहे, सैनिक शाळा आणताय. त्या सरकारी दवाखान्यात त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. पायाभूत आरोग्य सुविधा नसल्याचा थेट आरोप केलेला आहे. अनेक योजना आणल्या, पण आरोग्य सुविधांबाबत नाही. आपण आरोग्य समस्यांकरता आपण थेट जाऊया. काय आरोग्य समस्यांबाबत त्यांची तक्रार आहे? भाजपाकडून काय म्हणणं? मान्य आहे की हा जिल्हा प्रदूषण युक्त आहे, पण या प्रदूषणाला दूर करण्यासाठी सुधीर भाऊंनीच 33 कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम पण केला. 33 कोटी वृक्ष हे त्या प्रदूषणाला मुक्त करण्यासाठी पहिली सुरुवात होती. टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुधीर भाऊ यांच्या प्रयत्नातूनच टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथे काढण्यात आले. प्रदूषणासाठी सुधीर भाऊच मोठी पहल केलेली आहे त्यांनी. कि रोजगार की बात कर रहे हैं, पोल्यूशन की बात कर रहे हैं, यहाँ किसी को रोजगार नहीं मिलता है. 2016 से जहाँ हम लोग खड़े हैं इस जिले में कम से कम 12 खदानें बंद हो गई हैं. 2016 से 6 खदानें यहाँ बंद हुई हैं. करीबन 4000 लोगों की रोजगार गई है. एक खदान बंद होने का मतलब है डायरेक्टली या इनडायरेक्टली कम से कम 3000 लोगों का रोजगार जाना. पण खरं हे सगळे विषय चालू आहे, पण एक अजून सगळ्यात हे बघा, 2002 पासून सुधीर भाऊच्या बल्लारपूर क्षेत्रातली
कडन्ना आंबळी सिंचन प्रकल्प पूर्ण झाला नाही, गोंडपिंपरी तालुक्यातला सिंचन प्रकल्प पूर्ण झाला नाही, बारमाही नद्या आहे, उद्योग नाही, रोजगार नाही. विदर्भातला हा प्रदेश जो आहे इथे अनेक विद्यार्थी शिक्षणाला बाहेर जातात. रेल्वेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन अधिग्रहणाचा सगळ्यात जास्त जमीन अधिग्रहण झाली आहे ती चंद्रपूर जिल्ह्याची. त्याबाबत आपल्याकडनं आवाज उठवण्यासाठी इतर राजकीय आरोप प्रत्यारोप जास्ती होताना दिसतात. तसंच या सर्व संदर्भामध्ये एक सांगायचं आहे, आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपूरमध्ये भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विकास पुरुष म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे, त्यांना संबोधतात. तर विकास पुरुषांच्या संदर्भात मला सांगायचं आहे, हा जो विकास आहे हा ब्रिजच्या संदर्भामध्ये असंतोष आहे. बाबूपेठ ब्रिज मागील 30 वर्षापासून याची मागणी आहे, अजूनही त्या ब्रिजचं काम पूर्ण झालं. तीन वेळा याचं उद्घाटन झालं. आणि आता एक ब्रिज आहे, तुम्हाला दाखवतो मी, हा रेल्वे ओव्हरब्रिज आहे अष्टपुरा जवळचा. या ब्रिजच्या ठिकाणी 4 लोक मरण पावले आता. आणि या टोल कंपनीवर कारवाईसाठी आम आदमी पार्टीतर्फे मागणी झाली, पण या टोल कंपनीवर कारवाई न करता याच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड घेण्यात आले. हे इलेक्ट्रॉल बॉन्डचे सबूत आहे. आपण हे सगळे विषय घेऊया. पण विदर्भात जेव्हा निवडणुका होतो तेव्हा ओबीसीचा मुद्दा अतिशय महत्वाचा असतो. ओबीसीचे प्रतिनिधी सुद्धा आहे. खरं तर मराठा आंदोलन झालं, त्यानंतर आता ओबीसीचं पण एक महत्वाची भूमिका राहिली आहे. विदर्भात मोठे आंदोलन झाले. काय म्हणणं आहे आपलं? माझं सरळ म्हणणं आहे, सामाजिक न्याय होत आहे का? कारण 1931ला पहिली जनगणना इंग्रजांनी केली. या देशामध्ये स्वातंत्र्य झाल्यावर कोणतीही जनगणना झाली नाही. वारंवार सर्व पक्ष म्हणतात, या देशाचे पंतप्रधान असे म्हणतात मैं पिछड़ा हूं. 2014 मध्ये निवडून आले, 2019 मध्ये निवडून आले आणि 2018 मध्ये संविधानिक दर्जा दिला. परंतु संविधानिक दर्जा दिल्यावर एकही योजना नाही. तुम्हाला मी सांगतो, त्याच्यापेक्षा 13 सप्टेंबर 2017ला क्रिमिलेअरची मर्यादा वाढली, 8 लाख झाली. परंतु आज 5 ते 6 वर्ष होत आहे, दर 3 वर्षांनी क्रिमिलेअरची मर्यादा वाढते. परंतु या सरकारने क्रिमिलेअरची मर्यादा का वाढवली नाही? क्रिमिलेअरची मर्यादा न वाढल्यामुळे आमचे अनेक लोक बेरोजगार आहे. अजूनही 27% जागा फुलफिल झाल्या नाही. ओबीसीचे प्रतिनिधींकडून आहे. हे बघा, मला वाटते आमचे मित्र सचिन राजूरकर हे विसरत चालले. खरं तर या देशातलं ओबीसीला न्याय देण्याचं काम पहिल्यांदा 2014 मध्ये झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संविधानिक दर्जा दिला. या राज्यात ओबीसी मंडळ स्थापन केलं. या राज्यामध्ये ओबीसीसाठी हॉस्टेलची निर्मिती झाली. या राज्यामध्ये क्रिमिलेअरची मर्यादा आम्ही वाढवली. आणि आमच्या नेत्यांनी सांगितलं की मराठ्यांना आरक्षण ओबीसी व्यतिरिक्त देऊ. परंतु यांचा फक्त विरोध करणं एवढंच काम आहे. माझा यांना प्रश्न आहे की काय रिपब्लिकन गटाचे पण आहे, त्यांचं प्रतिनिधित्व पण झालं पाहिजे. दादा, आपल्यालाही संधी मिळालेली होती. कसं आहे साहेब, जेव्हा काँग्रेसचं पहिल्यांदा सरकार पडलं, हे कशामुळे पडलं? कोळसा घोटाळ्यामुळे पडलं. हंसराज अहिरने हा मोठा घोटाळा काढल्यामुळे हे काँग्रेसने पाप जे केलं होतं आतापर्यंत त्यामुळे हे पडलं. आणि हे काँग्रेसचे बटबटलेले माणसं ते आता जेलामध्ये जात आहे. आता हे आम्हाला शहाणपण सांगाल का? आपण बघू शकतो या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. खरं तर लोकसभेच्या दृष्टीने अनेक प्रश्न चंद्रपूरमध्ये सुद्धा आहेत. जनतेचे प्रश्न सोडवणार असे आश्वासन सगळे प्रतिनिधी देतात आहे. पण नेमकं कोण सोडवणार, लोकांचा विश्वास नेमका कोणावर राहणार, हे 19 तारखेला स्पष्ट होणार आहे. कौल 24 ताससाठी व्हिडिओ सत्यशील सातपुते आणि आशिष अंबाडेसह अमर काणे, चंद्रपूर.